सभापती महोदय, एवढा महत्वाचा काय चाललंय गिरीश महाजन? गिरीश महाजनना पहिली समज द्या. डायरेक्ट लग्नावरून आलेत आणि इथे सभापती महोदय श्रीकांत भारती यांनी अतिशय महत्वाच्या प्रश्नाला आज इथे वाचा फोडलेली आहे. माननीय पंतप्रधानांनी काय सांगितलंय की 2023 पर्यंत प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे. मुख्यमंत्री काय म्हणतायत की प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे. अरे ज्यांचं स्वतःचं घर आहे ते घरात ना बाहेर आहेत त्याला घर मिळत नाहीये, बाहेरच्याला तर काय मिळणार आहे. आणि हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प आम्हाला चांगला माहिती आहे आणि या प्रकल्पाचं म्हणजे सगळ्यांना टेकन फॉर ग्रांटेड घेतलेलं आहे. कोणाला कोण विचारतच नाहीये. जा तुम्हाला जिथे जायचंय तिकडे जा, आम्ही काय करू ते खरं. आता इथे मंत्री महोदय सांगतायत की प्रकल्प रद्द करण्याचा ठराव म्हणजे विकासक रद्द करण्याचा ठराव मान्य झालेला आहे आणि आता सांगतायत की भाडं देणार आहे. हे भाडं देणार कोण? भाडं देणार आहे भाडं? तुम्ही सांगा भाडं देणार आहे भाडं? त्या लोकांना जे तुम्ही सांगताय की 8 लोकांचा फक्त भाड्याचा प्रश्न आहे, या लोकांना 6-6 महिने भाडं मिळत नाही. हे गरीब लोक आहेत, मध्यमवर्गीय लोक आहेत, हे भाड्याने दुसरीकडे राहतात. 2 महिन्याचं भाडं ठकलं की त्या लोकांना घरातनं बाहेर काढायची नोटीस येते. असे लोक तडफडतायत तिकडे गेले कित्येक वर्ष आणि ह्या लोकांना अतिशय यांचं आयुष्याची मजाक झालेली आहे. आणि आम्ही नाही ओरडत, आज सत्ताधारी पक्ष ओरडतोय. झारीत शुक्राचार्य कोण बसले त्यांचे डोळे फोडले पाहिजेत. जे झारीत बसले शुक्राचार्य त्यांचे, आणि कोण प्रकल्प करायला देत नाहीये. प्रवीण दरेकर तिथे पाठीमागे तुम्ही त्यांना कॅबिनेटचा दर्जा देऊन त्यांना स्वयं पुनर्विकासाच्या बाबतीतलं एक सरकारचं धोरण दिलेलं आहे. ते बाजूला राहतात, त्यांच्या बाजूचा स्वतःचा प्रोजेक्ट जर ते करू शकले नाहीत तर ते काय महाराष्ट्रात जाऊन सांगणार आहे की आम्ही महाराष्ट्रात एवढे प्रोजेक्ट करतो म्हणून. जे लोक जात आहेत त्यांना द्या, काहीतरी याच्यामध्ये दिशा ठरवा. आज तिकडच्या लोकांना भाडं नाहीये. काही घरं बांधली, ही घरं कशी बांधली, काय झाली त्याच्यात भानगडी, किती वर्ष लागली याच्यात मी जात नाहीये. परंतु जे उरलेले लोक आहेत यांच्या बाबतीमध्ये आज गेले कित्येक वर्ष हा विषय चालू आहे आणि याच्या बाबतीतला ठोस निर्णय शासन कधी घेणार आहे? उत्तर तर आम्ही वाचलंय, उत्तरात आम्हाला माहिती आहे मंत्री महोदयांना ह्याची पूर्ण कल्पना नाहीये, पूर्ण ब्रीफिंग यांना झालेलं नाही असं माझं स्वतःचं मत आहे. त्याच्यामुळे याच्या संदर्भामध्ये कित्येक वेळा बैठका झाल्या, राज्यमंत्र्यांच्या बैठका झाल्या, निर्देश दिले गेले, मंत्र्यांनी निर्देश दिले, माडाच्या अध्यक्षांनी निर्देश दिले, कोण जुमानतच नाहीये. आणि जर असा जो कोण बेलगाम झालेला असेल तर त्याला लगाम घालण्यासाठी आपण काय कारवाई करणार? त्याच्यावरती तुम्ही विकासक रद्द केला, मान्य आहे, विकासक रद्द केला तर दुसरा कोण विकासक? तुम्ही CND मध्ये आणणारा का प्रोजेक्ट? आज तुम्ही सगळे प्रोजेक्ट म्हाडाच्या CND मध्ये द्यायला सुरुवात केलाय. काहीतरी ठोस आश्वासन द्या ना आम्हाला की आम्ही हे करतोय म्हणून आणि या लोकांना इतक्या दिवसात घरं मिळतील म्हणून. काहीतरी अपेक्षा आहे. करू, बघू, सांगू, विचारात घेऊ, 3 महिन्यानंतर बघू काय चाललंय. ठोस निर्णय पाहिजे, नाहीतर हा प्रश्न राखून ठेवा पुन्हा एकदा.